नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। येत्या काही महिन्यांमध्ये अनेक सरकारी भरती परीक्षा होणार आहेत। बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात। सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात। त्यामुळे सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांतील प्रश्नांचा अभ्यास जसा तुम्ही करता त्याचप्रमाणे चालू घडामोडीच्या बाबतीतही तुमचे ज्ञान देखील अद्ययावत असायला हवे। चला तर मग सुरुवात करूयात। त्याच्या अगोदर सांगायचं झालं तर करंट अफेअर्सचे डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न मी नक्की करेल, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। प्रश्न पहिला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर स्टीपलचेस धावण्याच्या शर्यतीत अविनाश साबळेने कितवे स्थान पटकावले आहे? आन्सर ए, 5वे स्थान अविनाश साबळेने पटकावले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर स्टीपलचेस धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा अविनाश साबळे कितवा भारतीय ठरला आहे? आन्सर सी, पहिला भारतीय ठरला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, भारताचा धावपटू अविनाश साबळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती मीटर स्टीपलचेस धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरला आहे? आन्सर बी, 3000 मीटर स्टीपलचेस धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, शेख हसीना यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे? आन्सर डी, बांगलादेश या देशाचा शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये लष्कराने सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे? आन्सर सी, बांगलादेश या देशात लष्कराने सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत पात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? आन्सर बी, लक्ष्य हा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत पात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समारोपाच्या सोहळ्यात भारताची ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? आन्सर ए, मनू भाकर यांची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समारोपाच्या सोहळ्यात भारताची ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाचा धावपटू नोहा लायल्सने पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे? आन्सर डी, अमेरिका देशाच्या धावपटू नोहा लायल्सने पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, अमेरिकेचा धावपटू नोहा लायल्सने अवघ्या 9.784 सेकंदात पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले आहे? आन्सर बी, सुवर्णपदक जिंकले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, अमेरिकेचा बेरोजगारी दर मागील 3 वर्षातील सर्वाधिक किती टक्के झाला आहे? आन्सर डी, 4.3% अमेरिकेचा बेरोजगारी दर मागील 3 वर्षात झाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील आदिचुंचनगिरी अभयारण्याला मोर अभयारण्य म्हणून घोषित केले आहे? आन्सर सी, कर्नाटक राज्यातील आदिचुंचनगिरी अभयारण्याला मोर अभयारण्य म्हणून केंद्र सरकारने घोषित केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, गोवा विधानसभेत अनुसूचित जमातीतील आरक्षण देण्यासाठीचे विधेयक कोणी लोकसभेत सादर केले आहे? आन्सर ए, अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सादर केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, हिरोशिमा दिन कधी साजरा करण्यात येतो? आन्सर डी, 6 ऑगस्टला हिरोशिमा दिन साजरा करण्यात येतो। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशात पहिल्यांदा बिमस्टेक बिझनेस समिट 2024 आयोजित करण्यात येत आहे? आन्सर बी, भारत या देशात पहिल्यांदा बिमस्टेक बिझनेस समिट 2024 आयोजित करण्यात येत आहे। नेक्स्ट क्वेश्चन, भारतात पहिल्यांदा 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान कोठे बिमस्टेक बिझनेस समिट 2024 आयोजित करण्यात येत आहे? आन्सर ए, नवी दिल्ली या ठिकाणी भारतात पहिल्यांदा 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान बिमस्टेक बिझनेस समिट 2024 आयोजित करण्यात येत आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।